नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी क्लास 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्सचा लेटेस्ट पेपर घेऊन आलेला आहे 2022-23चा. तर 50 मार्कांचा पेपर आहे. 2.5 तास यासाठी वेळ दिलेला असतो. लेटेस्ट पेपर आहे, याच वर्षीचा आहे. 2022-23चा सेकंड टर्म एक्झामचा पेपर आहे. तर याआधीसुद्धा मी तुमच्यासाठी काही पेपर टाकलेले आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा टाकलेले आहेत. ते तुम्ही बघून घ्या चॅनलवर जाऊन. व्हिडिओ सुरू करायच्या आधी व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. यामध्ये पेपर पॅटर्न आणि काही इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स मी मला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, क्वेश्चन फर्स्ट हे असतो 5 मार्कांसाठी फिल इन द ब्लँक दिलेले आहेत. इथे 5 मार्कांसाठी 5 फिल इन द ब्लँक्स आहेत. तर 5 फिल इन द ब्लँक्स हे तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. पहिला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ फिल इन द ब्लँक्स तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तुम्हाला उत्तरपत्रिका मिळते, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित नंबरिंग करून तुम्हाला हे उत्तरं लिहायची असतात. Second is the greatest index of the variable in the given polynomial is called. Third I, average is called. Fourth I, divide 40a square divided by 10a. Quotient is, quotient काय ते तुम्हाला लिहायचं आहे. Fifth I, compound interest is equal to amount minus fill in the blanks. या 5 मार्कांसाठी क्वेश्चन फर्स्ट मध्ये 5 फिल इन द ब्लँक्स दिलेले असतात. लेटेस्ट पेपर आहे 2022-23चा. यावरून तुम्ही प्रॅक्टिस करून जा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर त्यातील बी असतो मॅच द पेअर. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेले असतात. 6 मार्कांसाठी मॅच द पेअर आहे. पहिल्या याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, सर्कम्फरन्स, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड दिलेला असतो. आणि दुसऱ्या याच्यामध्ये ग्रुप बी मध्ये त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते फॉर्म्युले आणि एरियाचा तुम्हाला पेअर मॅच करायचे आहे. तर 6 मार्कांसाठी या मॅच द पेअर दिलेला असतात. त्यानंतर क्वेश्चन सेकंड असतो सॉल्व एनी 5. तर यामध्ये 6 दिलेले असतं सब क्वेश्चन. त्यापैकी 5 सोडवायचे असतात. 10 मार्कांसाठी हे क्वेश्चन्स असतात. त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन सब क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. त्यामध्ये पहिला आहे सॉल्व 2m + 7 इज इक्वल टू 11. सॉल्व करायचं आहे तुम्हाला. दुसरा आहे फिगरवरून तुम्हाला ए सीची लेंथ काढायची आहे. ए बी 12 दिलेली आहे आणि ओ सी परपेंडिक्युलर आहे ए बीला. तुम्हाला थेरम वापरून ते तुम्हाला ए सीची लांबी काढायची आहे. त्यानंतर 9x² + 12x ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय थ्राईस एक्स. याचे तुम्हाला क्वोशंट आणि रिमाइंडर काय आहे ते लिहायचे आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर चौथा आहे आर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे. रेडियस 28 सेंटीमीटर दिलेली आहे. पाचवा आहे बेस दिलेला आहे 18 सेंटीमीटर. हाईट आहे 11 सेंटीमीटर. तर पॅरलेलोग्रामचा एरिया काढायचा आहे तुम्हाला. त्यानंतर सिक्स्थ आहे ते डायग्राम दिलेले आहे. यावरून टेस्ट आणि करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस तुम्हाला लिहायचे आहे. ट्रायंगलचे ते ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे, तर त्याचे टेस्ट कोणत्या टेस्टनं ते कॉन्ग्रुएंट आहे आणि त्याचे करस्पॉन्डन्स कोणते आहे व्हर्टायसेसचे ते तुम्हाला लिहायचे आहे. हे क्वेश्चन सेकंडमध्ये 6 दिलेले आहे सब क्वेश्चन. त्यापैकी तुम्हाला 10 मार्कासाठी कोणतेही 5 सोडवायचे आहे. एनी 5 आहे. 6 पैकी कोणतेही 5 सोडवायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन थर्ड आहे सॉल्व एनी 5. यामध्ये कोणतेही 5 सोडवायचे आहे तुम्हाला. 15 मार्कांसाठी कोणतेही 5 सोडवायचे आहे तुम्हाला. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स आहेत सब क्वेश्चनला. पहिला आहे डिवाइड आहे. त्यामध्ये y² + 11y + 24 डिवायडेड बाय y + 8 याचे तुम्हाला क्वोशंट आणि रिमाइंडर लिहायचं आहे. त्यानंतर सॉल्व आहे थ्राईस x + 12 इज इक्वल टू ट्वाईस x - 4. थर्ड आहे यावरून बाजूला ट्रायंगलची फिगर दिलेली आहे कॉन्ग्रुएंट, त्याचे तुम्हाला टेस्ट लिहायचे आहे. त्यानंतर करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस लिहायचे आहे. आणि त्यानंतर राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. आणखी कोणते कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहे, अँगल्स आणि कोणत्या साईड आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे.
3 मार्कांसाठी ते तेवढं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर चौथा आहे लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. एरिया काढायचा आहे तुम्हाला रोम्बसचा. लेंथ ऑफ डायगोनल्स दिलेली आहे तिथे, त्यावरून तुम्हाला एरिया काढायचा आहे. त्यानंतर पाचवा आहे, इथे फिगर दिलेली आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम आहे आणि त्याच्या लेंथ साईडच्या लेंथ दिलेल्या आहे, त्यावरून तुम्हाला एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. इथे नावं दिलेली नाही त्यांनी, सर्व व्हर्टायसेसला Q नाव दिलेलं आहे, पण ते तुम्हाला तिथे ABCD घ्यायचे आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे या पेपरमध्ये. तर सहावा आहे फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कमफरन्स इज 88 सेंटीमीटर. सर्कमफरन्स जर 88 सेंटीमीटर आहे तर त्याचा एरिया तुम्हाला काढायचा आहे सर्कलचा. असे 6 दिलेले आहे क्वेश्चन थर्डमध्ये. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे आहे 15 मार्कांसाठी. प्रत्येक सब क्वेश्चनला 3 मार्क्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे सॉल्व एनी 3. 4 पैकी कोणतेही 3 सोडवायचे तुम्हाला 12 मार्कांसाठी. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स आहेत. रेडियस ऑफ सर्कल दिलेली आहे 25 सेंटीमीटर. कॉर्डची लेंथ आहे 48 सेंटीमीटर. तर डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर OM तुम्हाला काढायची आहे. OMची लेंथ किती आहे. सेकंड आहे हाऊ मच वॉटर विल बी टँक होल्ड इफ द इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक इज 1.6 मीटर अँड इट्स डेप्थ इज 0.7 मीटर. त्या टँकची वॉटर कॅपॅसिटी काढायची आहे तुम्हाला तिथे. त्यानंतर तिसरा आहे व्हॉल्यूम काढायचा आहे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये. तिसऱ्यामध्ये आहे साईड्स ऑफ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. तर त्या ट्रायंगलचा एरिया तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर चौथा आहे ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. 2 वर्षांनी त्या वर्करचे संख्या किती होईल ते तुम्हाला काढायचं आहे. तर क्वेश्चन 5 आहे फिल इन द ब्लँक्स. 2 मार्कासाठी फिल इन द ब्लँक्स आहे दिलेली आहे. क्वेश्चन 5 मध्ये डायग्राम दिलेले आहे आणि 4 फिल इन द ब्लँक्स आहे. प्रत्येक फिल इन द ब्लँक्सला हाफ मार्क्स आहे. अर्ध्या मार्काची फिल इन द ब्लँक्स आहे. त्यानंतर ते तुम्हाला कंप्लीट करायचे. सेक OC इज फिल इन द ब्लँक्स ऑफ द सर्कल. OC काय आहे रेडियस आहे, तिथे रेडियस येईल. सेक AB डायमीटर आहे, डायमीटर ऑफ द सर्कल. सेक PQ इज कॉर्ड ऑफ सर्कल. अँगल AOC इज द सेंट्रल अँगल ऑफ द सर्कल. ओके, सेंट्रल अँगल. तर या प्रकारे हा पेपर होता. आणखी पेपर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणखी कोणते नवनवीन पेपर पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. हा पेपर कसा होता ते सुद्धा कळवा आणि तुमच्या पेपर कसे गेले ते सुद्धा कळवा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.